मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन आता विचार करतो, हा कसला भास झाला होता मला. म्हणजे मनातली सायली मला समोर दिसत होती की काय. पण ती जे काही बोलली ना ते अगदी खरंच आहे. कारण मी ना खरंच खूप वाईट नवरा आहे आणि हे मी डिनाय करू शकतच नाही. कारण मला माझ्या बायकोच्या आवडी निवडी काहीच माहीत नाही. असं म्हणून तो त्या लिस्टचाच विचार करत असतो की या लिस्टमध्ये लिहायचं तरी काय. तेवढ्यातच कुणीतरी दार ठोठावतं. मग अर्जुन म्हणतो, बायको दार उघडच आहे, ये आतमध्ये. आता तेथे कल्पना आलेली असते, ती सायली नसतेच. कल्पनाला पाहून अर्जुन म्हणतो, काय मम्मा. तेव्हा ती विचारते, काय रे, मी तुला एक लिस्ट करायला सांगितली होतीस, तू केली का ती लिस्ट. मग आता तो जरा गोंधळतो आणि म्हणतो, मम्मा ती लिस्ट ना असं म्हणून तो लगेचच उठतो आणि म्हणतो, मम्मा मला काहीच लिहिता नाही आलं ग. हा कल्पना म्हणते, मला माहीत होतं की तुला काहीच लिहिता आलं नाहीये. कारण मगाशी जेव्हा खालती खेळ खेळत होतो ना तेव्हासुद्धा तू काय दिवे लावलेस माहिती आहे. काय रे अर्जुन, तुला एवढ्या अशा गोष्टी माहीत नाही बायकोबद्दलच्या. अरे आता थोडासा विचार कर आणि सायलीबद्दलच्या 3-4 गोष्टी तरी तू लिही. तेव्हा अर्जुन आता म्हणतो की हो लिहितो. आणि मग त्यानंतर हळूच कानात त्याच्या कल्पना सांगते, हे बघ उद्या पहाटे ना 5 वाजता तू खालती ये. मग आता ती म्हणते, ऐक ना, उद्या 5 वाजता उठून खालती ये, कारण उद्या ना आपण सायली डे साजरा करतोय. तेव्हा अर्जुन आता जोरातच ओरडतो, काय 5. मग आता कल्पना म्हणते, हो अरे 5 वाजताच उठावं लागेल. तेव्हा अर्जुन म्हणतो, पण सायली सुद्धा 5 वाजता उठते ना, कारण तिने तसा अलार्म सेट करून ठेवलाय अगदी 5 वाजताचा. मग आता कल्पना म्हणते, मग तिचा अलार्म कसा बंद करायचा ना, ही जबाबदारी पूर्णपणे तुझी असेल. अरे त्या बिचारीला 1 दिवस तरी जास्त वेळ झोपू दे ना प्लीज. तेव्हा अर्जुन म्हणतो, करेक्ट हा मम्मा, अगदी करेक्ट. त्यावेळी कल्पना सांगते, आणि तू पण बघ ना अर्जुन, अरे पहाटे उठून काम केल्यानंतर कसं होतं ते. कारण सायली खालती आल्यानंतर आपण कामाला लागतोय. मग आता तो म्हणतो, ओके डन, उद्या माझ्या बायकोला ना फुल आराम, मस्त हा, असं म्हणून तो कल्पनाला तसा शब्द देतो. त्यावेळी कल्पना म्हणते, शाब्बास, आता हे घे आणि लिस्ट तयार कर. तेव्हा अर्जुन म्हणतो, ठीक आहे. मग आता ती तेथून गेल्यानंतर अर्जुन डोक्यालाच हात लावतो आणि विचार करत असतो, काय लिहू मी या लिस्टमध्ये, काय नको लिहू. आता तर मला कळतच नाहीये माझ्या बायकोला नक्की काय आवडतं, अजूनही मला माहीत नाही. आता काहीही सुचत नाहीये, काहीतरी आयडिया तर करावी लागेल, देव जाणे. असं म्हणून तो ती डायरी आता तिथे त्या शेल्फमध्ये ठेवत असतो. मग आता अर्जुनची एक स्क्रॅपबुक खाली पडते. तेव्हा तो ती उचलतो, म्हणतो, अरे बापरे, माझी स्क्रॅपबुक. आता माझी स्क्रॅपबुक आहे ना तशीच एक नवीन ऑर्डर करतो आणि सायलीलाही भरायला सांगतो. म्हणजे मला लगेचच समजेल सायलीला काय आवडतं आणि काय नाही. असं म्हणून तो मोबाईल हातात घेऊन स्क्रॅपबुक आता ऑर्डर करतो. दुसरीकडे महिपत अजूनही नशेतच असतो. तो आता दारू पित असतो. तेवढ्यातच त्याचा पंटर तेथे येतो आणि म्हणतो, साहेब तुम्ही अर्जुन सुभेदाराच्या घरची माहिती काढायला सांगितली होती, ती सगळी माहिती ना मी काढून आणली आहे. तेव्हा प्रताप, कल्पना, सायली, अस्मिता आणि अर्जुन या सगळ्यांचे फोटोज तो एक एक करून आता महिपतला दाखवू लागतो. मग आता सगळे फोटोज दाखवल्यानंतर तो पंटर विचारतो, काय करायचंय नक्की, तुम्ही फक्त ना एकदा सांगा मला, मी सगळ्यांनाच उडवतो. मग आता त्यानंतर महिपत म्हणतो, अरे तुझा जेवढा मेंदू आहे ना तेवढंच तू बोल. कारण जर मला प्रत्येकाला असं एकाच वेळी खपवायचं असतं, मी अशी प्रत्येकाची वेगवेगळी माहिती काढायला सांगितली असती का, नाही ना. आता प्रत्येकाला वेगवेगळं करून त्याचे हाल करून मला त्या सगळ्यांना मारायचंय, समजलं का. कारण मांजर नाही का उंदराला अशी खेळवत मारत असते, अगदी तसंच मारायचं. आता यात मांजर आणि मेलेलं उंदीर कोण, तर अर्जुन सुभेदार असणार. तेव्हा पहिल्यांदा याच्यातलं कुणाला खेळवायचं असं आता तो पंटर विचारतो. मग आता अर्जुन सुभेदाराच्या बहिणीला आपल्याला खपवायचंय असं आता लगेचच महिपत सांगतो. कारण तिचं लग्न झालंय ना आणि नवरा सुद्धा तिचा फॉरेनला असतो. आता मधी कधी माहेरी येते ना याची अगोदर माहिती काढा. आता पहिला बाण मारायचा तो म्हणजे अर्जुन सुभेदाराच्या बहिणीला, असं महिपत रागाच्या भरात म्हणतो आणि पुन्हा एकदा ड्रिंक करू लागतो.
मग त्यानंतर तो म्हणतो आणि तोच बाण लागणार मग अर्जुन सुभेदाराच्या छाताडात. असं म्हणून तो पुन्हा एकदा ड्रिंक करतो आणि त्या चिकनच्या पीसवर ताव मारत असतो. दुसरीकडे सायली ही आपल्या रूममध्ये येते तर अर्जुन लगेचच आता बेडवर बसतो आणि स्क्रॅप बुक अशी मुद्दामच पाहू लागतो आणि त्याच्यामध्ये काय काय लिहिलं आहे ते वाचू लागतो. तेव्हा सायली म्हणते, अहो तुम्ही दूध आणायला सांगितलं होतं ना, घ्या पिऊन. तेव्हा अर्जुन म्हणतो की हो ठेव तिथे, मी नंतर घेतो. मग सायली तिथे टेबलवर ते दुधाचा ग्लास ठेवते. मग अर्जुन म्हणतो तेवढ्यात मी ना माझी स्क्रॅपबुक वाचून घेतो. सायली विचारते काय, ही स्क्रॅपबुक म्हणजे काय असतं? तेव्हा अर्जुन म्हणतो अगं खूप गंमत असते. तेव्हा ती पुन्हा विचारते म्हणजे ह्या वहीत काय लिहिलेलं असतं? तेव्हा आपल्याला काय काय आवडतं ना ते सगळे यामध्ये लिहून ठेवायचं असतं असं आता अर्जुन म्हणतो. आणि पहिल्यांदा बघा तो कॉलेज समोरचा ढोसा. आता माझा बेस्ट फ्रेंड कोण, तर चैतन्य आणि कुणाल. आणि आवडती जागा, अशा बऱ्याच डिटेल्स मी यामध्ये लिहून ठेवल्या आहेत. मग आता पुढे तो सांगू लागतो की तुला माहिती आहे अशी स्क्रॅपबुक मी चैतन्य, कुणाल, अस्मिताई, अश्विन या सगळ्यांकडून भरून घेतली होती. तेव्हा सायली आता खुश होते आणि विचारते अगदी छान कल्पना आहे ना ही? अर्जुन म्हणतो हो. मग सायली थोडी नाराज होऊन म्हणते पण माझ्या शाळेमध्ये ना असं काहीही नव्हतं. तेव्हा अर्जुन मुद्दा म्हणून विचारतो हो का, पण म्हणजे तू शाळेमध्ये कधी स्क्रॅपबुक भरलेली नाही आहेस का? त्यावेळी सायली म्हणते नाही ना. तेव्हा अर्जुन म्हणतो काही हरकत नाही, मग आज भर की. 1 मिनिट मी आलो हां. असं म्हणून ते ड्रॉवरमध्ये ठेवलेल्या त्या नवीन स्क्रॅपबुक घेत म्हणतो हे बघ काही हरकत नाही, माझ्याकडे ना 2 नवीन स्क्रॅपबुक आहेत. आता ही पिंक आहे ना ती तुला ठेव आणि ही माझ्यासाठी. असं म्हणून तो पेन वगैरे सुद्धा तिला लिहिण्यासाठी देतो. अर्जुन आज अचानक अशी स्क्रॅपबुक वगैरे देतोय हे पाहून सायली गालातच हसते आणि तिच्या लक्षात आलेलं असतं की नक्की अर्जुनला काय करायचंय. माझ्या आवडीनिवडी सगळे त्याला जाणून घ्यायच्यात. मग आता ती हसूनच विचारते काय हो, काय गंमत आहे ना, म्हणजे आजच तुम्हाला तुमची स्क्रॅपबुक सापडली आणि त्याचबरोबर अशा 2 स्क्रॅपबुक सुद्धा सापडल्या. काय योगायोग आहे ना. असं म्हणून ती त्याच्याकडे बघतच राहते. तेव्हा अर्जुन म्हणतो ऑफकोर्स योगायोग. असं म्हणून तो तिच्याकडे पाहून हसतो. मग आता सायली मेन मुद्द्यावरच येते आणि विचारते काय हो, तो खालचा KYP गेम खेळताना तुम्हाला समजलं की तुमच्या बायकोबद्दल तर तुम्हाला खरंच काही माहीतच नाही आहे. मग अर्जुन थोडासा शांत होतो. सायली म्हणते देवी आई कसा नवरा दिलाय ग तुम्हाला, किती माझ्यावर प्रेम करतो तो, पण बायकोचं मन ओळखण्यामध्ये अगदी शून्य आहे शून्य. असं म्हणून ती जरा रुसते. तेव्हा अर्जुन म्हणतो सॉरी ना प्लीज, आता अजून किती लाजवणार आहेस ग तू मला. असं म्हणून अर्जुन आता शांत होतो. सायली आता नाराजच होते आणि मग अर्जुन म्हणतो आपल्या KYP गेमचं तू एक्सटेन्शन समज आणि ही स्क्रॅपबुक भर ना प्लीज. तेव्हा सायली हसते आणि म्हणते पण मी ही वही भरणार नाही असं नाहीच आहे ना. आता मी तुमच्या सगळ्या हौशी पुरवते की नाही तशीच ही सुद्धा पुरवीन. हा पण तुम्ही ती वही पुन्हा एकदा भरण्याची खरंच काही गरज नाहीये, कारण मला तुमच्या सगळ्या आवडीनिवडी माहीत आहेत, म्हणून तर मी त्या गेममध्ये जिंकलेच ना. तेव्हा अर्जुन हसतो आणि म्हणतो तरीही सुद्धा मी भरणार आहे ओके. मग आता त्यानंतर सायली ती स्क्रॅपबुक भरू लागते. तिला खूप आनंद झालेला असतो. अर्जुन देखील अगदी कौतुकाने तिच्याकडे बघत असतो आणि मग तिच्याकडे बघता बघता तो विचार करतो या स्क्रॅपबुकमधून तरी मला काहीतरी कळू दे अगं सायली, तुझ्या बालपणीबद्दल थोडं का होईना समजू दे, मग मला पुढचा रूट लगेचच ठरवता येईल. असं म्हणून तो तिच्याकडे बघू लागतो अगदी प्रेमाने. तेव्हा सायली सुद्धा आता स्क्रॅपबुक भरता भरता तिचं लक्ष आता अर्जुनकडे जातं आणि तिला समजतं हा माझ्याकडे बघतोय, म्हणून ती विचारते काय हो काय झालं, अहो तुम्ही सुद्धा लिहिताय ना. तेव्हा अर्जुन म्हणतो हो लिहितोय की मी. मग ते दोघेही आता आपापल्या परीने आपापली स्क्रॅपबुक भरू लागतात, लिहू लागतात. त्याचवेळी आता सायली अर्जुनच्या त्या स्क्रॅपबुकमध्ये डोकावते. अर्जुन लगेचच लपवतो. तेव्हा सायलीसुद्धा आता विचार करून करून त्या वहीमध्ये सगळे डिटेल्स लिहू लागते. त्यानंतर तिचं आता लिहून होतं आणि ती म्हणते झालं. मग अर्जुन म्हणतो हो माझंसुद्धा लिहून झालं, पण तू काय काय लिहिलंस मला दाखव ना. तेव्हा सायली म्हणते काही नाही, मी नाही दाखवणार.
मग आता सायली म्हणते नाही हां, अजिबात नाही आता वाचायचं. अर्जुन विचारतो का बरं? मग सायली म्हणते आत्ता आपण वाचणार, आपल्या गप्पासुद्धा वाढणार आणि मग झोपायला वेळ होणार. त्यापेक्षा ना उद्या वाचाही, आता उशीर झालाय, आपण झोपूयात, चालेल ना? तेव्हा अर्जुन म्हणतो ओके नो प्रॉब्लेम. मग सायली आता त्या दोन्हीही स्क्रॅपबुक या त्या ड्रॉवरमध्ये ठेवते. तेव्हा सायली मग त्यानंतर त्याला दूध प्यायला देते. अर्जुन दूध पितो आणि झोपतो. तर दुसरीकडे आता नागराज हा अगदी गाढ झोपलेला असतो, तर सुमन अजूनही जागीच असते. तेवढ्यातच आता नागराजच्या मोबाईलवर महिपतचा कॉल येऊ लागतो. तेव्हा सुमन आता नागराजला कळू न देता हळूच उठते आणि अगदी दबक्या पावलांनी त्या मोबाईलजवळ जाते. पुन्हा एकदा त्याचा फोन येत असल्यामुळे सुमन नेमकं महिपतचं नाव पाहते आणि ती फोन हातात न घेताच तिला आता जबरदस्त असा धक्का बसतो की खरंच हा अजूनही महिपत बरोबर बोलतोय. मग आता त्यानंतर सारखाच फोनची रिंग वाजत असल्यामुळे नागराजला सुद्धा जाग येते. तेव्हा नागराज आता उठण्याचा प्रयत्न करत असतो. सुमन बिचारी खूप घाबरते आणि नागराज उठण्याच्या आत पटकन दार उघडून बाहेर उभी राहते. तेव्हा नागराज आता उठतो आणि लगेचच आता फोन पाहतो, तर त्यामध्ये महिपतचा कॉल आलेला असतो. मग आता तो म्हणतो की महिपत एवढ्या रात्रीचा का कॉल करत असेल, असं म्हणून तो मागे पाहतो तर सुमनसुद्धा तेथे नसते. मग तो विचार करतो सुमन नक्की कुठे गेली असेल, आता नाही आहे इथे. सुमनसुद्धा आता तेथेच असते, पण ती लपून बसलेली असते, कारण महिपत नागराज कनेक्शन काय आहे हे तिला आता फायनली शोधून काढायचं असतं. नंतर आता नागराज महिपतला पटकन कॉलबॅक न करता मनातच विचार करू लागतो, सुमनला समजलं तर नसेल ना की हा महिपत कॉल वगैरे करतोय मला. त्यानंतर आता सुमन ही रूममध्ये येते आणि हसतच विचारते अय्या तुम्ही कसे जागे झालात. तेव्हा तो आता घाम पुसतो आणि म्हणतो की हो झालो असाच, पण तू कुठे गेली होती? तेव्हा ती म्हणते मी पाणी प्यायला गेले होते. मग आता महिपत म्हणतो अच्छा, असं म्हणून मनातच तो विचार करतो नशीब, अगदी ऐनवेळी तहान लागली हिला. तेव्हा तो म्हणतो आता झोप की. मग आता ती म्हणते हो तुम्हीही झोपा ना. त्यानंतर नागराज आता झोपतो, तर सुमनसुद्धा आता त्याच्या शेजारी जाऊन तेथे झोपते, पण तिच्या काही डोळ्याला डोळा लागतच नसतो. इकडे सायली आता गाढ झोपलेली असते. तेव्हा अर्जुन आता उठतो, कारण त्यांचा आणि कल्पनाचा प्लॅन हा ऑलरेडी ठरलेला असतो. तेव्हा तो उठल्यानंतर मनातच विचार करतो सायली आता गाढ झोपली आहे, तोपर्यंत अलारामसुद्धा बंद करता येईल, असं म्हणून तिला कळू न देता हळूच तो आता तिचा मोबाईल घेतो आणि लगेचच तो आता अलाराम बंद करणार असतो, परंतु मोबाईल ओपनच होत नाही, कारण सायलीच्या मोबाईलचा पासवर्ड नक्की काय आहे हे अर्जुनला माहीतच नसतं. मग आता तो विचार करतो काय असेल बरं पासवर्ड, काय असेल, आमच्या लग्नाची तारीख असेल का? त्यानंतर अर्जुन आता हिम्मत करतो आणि लगेचच लग्नाची डेट त्या मोबाईलच्या स्क्रीनवर टाकून पाहतो, तर खरोखरच मोबाईल आता ओपन होतो. त्याचा पासवर्डसुद्धा आता तोच असतो. ते पाहून अर्जुनला खूपच आनंद होतो आणि तो लगेचच सायलीकडे पाहून हसतो, म्हणतो की आपल्या लग्नाची डेट तुझ्यासाठी एवढी महत्त्वाची आहे सायली, अगदी तुझं जेवढं प्रेम आहे ना माझ्यावर, तेवढंच माझंसुद्धा तुझ्यावर प्रेम आहे आणि म्हणूनच एवढं सगळं काही तुझ्यासाठी करणार, फक्त आणि फक्त तुझ्यासाठी, असं म्हणून तो तिच्याकडे आता खूप वेळ पाहतच राहत. आणि मग तिने मोबाईलमध्ये जो अलाराम सेट करून ठेवलेला असतो तेव्हा तो आता बंद करतो आणि लगेचच मोबाईल पुन्हा त्या जागेवर ठेवून देतो आणि सायलीकडे खूप वेळ आता तो कौतुकाने बघतच राहतो आणि प्रेमाने सुद्धा. तर दुसऱ्या दिवशी आता 6 वाजलेले असतात. कल्पना, विमल आणि प्रताप हे तिघेही रेडी होऊन बाहेर सुद्धा येतात आणि अर्जुनची वाट बघत असतात, परंतु अजूनही अर्जुन न आल्यामुळे सर्वांचे चेहरेच पडतात. तेव्हा कल्पना म्हणते रात्री मी त्याला बजावलं होतं की लवकर उठ रे सकाळी 5 वाजता, परंतु त्याने ऐकलंच नाही, काय करायचं बरं या मुलाचं आता, असं कल्पना प्रतापला म्हणते. तेव्हा प्रताप म्हणतो हो ना 6 वाजत आलेत, मी एक काम करतो, मी जाऊन ना अगोदर त्याला उठवतो कल्पना. तेव्हा विमल म्हणते नको नको, सायलीताईंना एवढा जरी आवाज आला ना किंचित तरीही त्या लगेचच उठतात. प्रताप म्हणतो हो ते बरोबर आहे, पण तरीही मला असं वाटतं ना तो उठेल.
अगं सायली डे साजरा करण्याच्या बाबतीत तो अजिबात मागे नाही राहणार. तेवढ्यातच अर्जुन आता रूममधून बाहेर येतो. तेव्हा कल्पनाचं लक्ष मग त्याच्याकडे जातं आणि ती हसतच म्हणते, बघा घ्या, उगवला आता आपला सूर्य. मग आता त्यावेळी अर्जुन सगळ्यांकडे बघून हसतो आणि थम्सअप करतो, कारण त्याच्या अगोदर सर्वजण तयार होऊन तेथे आलेले असतात. मग आता प्रताप म्हणतो, बघा मी म्हटलं होतं ना, सायली डे साजरा करायचा आहे, तो नक्कीच येणार लवकर उठून. पण अर्थात बायकोचं प्रेम ना नवऱ्याला काहीही करायला लावतं, कारण माझ्याकडे बघून तुम्हाला कळतच असेल. मग आता प्रताप स्वतःचं कौतुक करत असतो. ते पाहून कल्पना म्हणते, अहो तुम्ही ना उगाच असं स्वतःचं घोडं दामटवू नका. आज आपण सायली डे साजरा करतोय, प्रताप डे नाही, समजलं? असं म्हणून ती त्याला गप्प करते. अर्जुन तेथे येतो आणि म्हणतो, गुड मॉर्निंग. तेव्हा अर्जुन तेथे आल्यानंतर लगेचच गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग असं म्हणतो. तेव्हा आता त्याचे मम्मा आणि डॅड दोघेही गुड मॉर्निंग असं म्हणतात. तेव्हा अर्जुन आता स्वतःचीच पाठ थोपटवत म्हणतो की, बघ मम्मा, आलो की नाही मी पहाटे उठून. मग आता काय करायचंय, बोला पटपट असं अर्जुन म्हणतो. तेव्हा कल्पना म्हणते, काय रे, मी काल तुझ्याकडे लिस्ट मागितली होती, तू दिली का? आता ती लिस्ट मिळाल्याशिवाय मी प्लॅनिंग तरी कसं करणार ना पुढचं. तेव्हा अर्जुन म्हणतो, डोंट अंडर एस्टिमेट अर्जुन सुभेदार, हे घ्या, यामध्ये सगळं आहे. तेव्हा कल्पनाकडे तो ती बुक देतो. त्याचवेळी आता ही स्क्रॅप बुक आहे ना असं प्रताप विचारतो. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो, ही आहे सायलीची स्क्रॅप बुक, आणि ज्यामध्ये ना तिला काय काय आवडतं हे अगदी सगळं लिहिलंय. तेव्हा कल्पना आता लगेचच ती वाचू लागते आणि खुश होते. अर्जुन म्हणतो, मम्मा, आपण आता सायलीला ना एकापेक्षा एक असं सरप्राईज देऊ शकतो. कल्पना म्हणते, हो अरे हो, नक्कीच देऊ शकतो. तेव्हा प्रताप म्हणतो, अरे वा, उत्तम, अगदी मस्त आयडिया काढलीत. आता बघा माझा मुलगा शोभतो की नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो हो. तेव्हा कल्पना म्हणते, हो, तुमचं काय मध्येच. मग सगळेजण प्रतापवर पुन्हा एकदा हसू लागतात. दुसरीकडे आता सुमन ऑलरेडी डायनिंग टेबलवर येऊन बसलेली असते. त्यातच रविराज आता प्रतिमाला घेऊन तेथे येतो. तेव्हा ती म्हणते, हो काय चाललंय तुमचं, मला नाश्त्याची तयारी तर करू द्यात. तेव्हा रविराज म्हणतो, तू इथे बस बरं अगोदर. मग आता ती शांतपणे तेथे बसते. तेव्हा रविराज म्हणतो, ऐक, मी औषधांच्या बाबतीत ना आता कुणावरही विसंबून राहणार नाहीये. मग आता सुमनलाच खूप वाईट वाटतं आणि ती म्हणते, सॉरी भाऊजी, अहो औषधांच्या बाबतीत माझ्याकडून खरंच खूप मोठी चूक झाली अहो. तेव्हा रविराज म्हणतो, अगं तू तन्वीचं ऐकून प्रतिमाला चुकीची औषधं देत होतीस, पण सुमन, यात तुझा काही दोष नाहीये ग. मग आता प्रतिमाला सुद्धा सुमनबद्दल थोडं वाईट वाटतं की ती बिचारी रोज औषधं द्यायची, परंतु तन्वीमुळे चुकीची औषधं तिला मला द्यावी लागायची. मग आता ती स्वतःच म्हणते की यापुढे ना मी माझी औषधं घेत जाईल, तुम्ही नका कुणी देऊ मला, चालेल? तेव्हा रविराज म्हणतो, नाही अजिबात नाही, फक्त आणि फक्त मीच तुला तुझी औषधं देणार, कळलं ना? आणि माहेरी असताना ना तुला फक्त आणि फक्त सायली औषधं देईल, बाकी तिसऱ्या कोणत्याही माणसाला मी औषधं देऊ देणारच नाही. मग आता त्यानंतर नागराज तेथून अगदी घाईतच निघालेला असतो. तेव्हा नागराजला असं घाईत जाताना पाहून सुमन म्हणते, अहो अहो, थांबा जरा. मग आता तो म्हणतो, सुमन, किती वेळा सांगितलंय ग मला अशी टोकत जाऊ नकोस म्हणून. तेव्हा ती मनातच विचार करते, हे ना नक्की त्या महिपतला भेटायला गेले असतील, स्वतः बघून ना खात्री करून घ्यायलाच हवी, असं म्हणून ती सुद्धा आता लगेचच उठते. तेव्हा सुमन आता अशी का उठली हा प्रश्न रविराजला पडतो आणि मग तो विचारतो, काय झालं? तेव्हा ती आता म्हणते, भाऊजी, मी जरा मार्केटमधून जाऊन येते. तेव्हा प्रतिमा विचारते, का बरं ग? अगं पण भाज्या आहेत ना आपल्याकडे सगळ्या. तेव्हा सुमन म्हणते, अहो फळं संपली आहेत ना, तीच घेऊन येते मी. तेव्हा प्रतिमा म्हणते, बरं, नाश्ता होऊ देत, मग आपण दोघीही एकत्रच जाऊ. तेव्हा सुमन म्हणते, नको, अहो वहिनी, बाहेर ऊन खूप आहे, तुम्हाला त्रास होईल. अशी ती आता कारणं शोधते आणि जाण्यासाठी स्पष्टपणे नकार देते. मी एकटी येते ना जाऊन, तुम्ही नका येऊ, उगीच दगदग होईल. तेव्हा आता सुमन लगेचच असं कारण देऊन त्या दोघांनाही टाळते आणि तेथून जायला निघते.
तेव्हा सुमनला फळं आणण्याची एवढी घाई का झाली असेल असाच प्रश्न आता रविराजला पडतो आणि तोच प्रश्न तो प्रतिमाला विचारतो. मग आता प्रतिमा म्हणते, अहो गेले काही दिवस ना खरंच सुमन जरा वेगळीच वागती आहे. अहो स्वतःच्या विचारातच काय असते आणि तिला काही विचारलं तर अचानक दचकते काय. अहो मला ना ती खरंच खूप अस्वस्थ वाटते. नक्की काय झालं असेल ना मलाही कळत नाहीये. असं म्हणून प्रतिमालाच प्रश्न पडतो की सुमनच्या बाबतीत असं काही घडलं असेल का जेणेकरून तिला खूप टेन्शन आहे. तर आता ते दोघेही सुमनच्याच वागण्याचा विचार करू लागतात. इकडे आता सायली ही झोपेतून उठणार असते. तिला खूप फ्रेश वाटत असतं कारण तिची झोप आता पूर्ण झालेली असते. तेवढ्यातच अर्जुन गुड मॉर्निंग बायको असं म्हणत तेथे येतो. तेव्हा सायली आता पटकन उठते आणि विचारते, काय हो तुम्ही इथे कसे काय? 5 वाजून गेले का? तुम्ही माझ्या अगोदर कसे उठलेत? असं म्हणून ती मोबाईलमध्ये चेक करते तर 7 वाजून गेलेले असतात. तेव्हा सायलीची आता खूपच गडबड होते आणि म्हणते, अरे बापरे आता काय करायचं बरं? एवढा उशीर मला उठायला झालाच कसा? विचार तिच्या मनामध्ये आता सतत येऊ लागतात. ती खूपच घाबरते की नाश्त्याची वगैरे वेळ झाली, सर्वांना नाश्ता सुद्धा लागेल, काय करायचं आता? तेव्हा ती आता खूप पटकन अंथरूण वगैरे काढते. त्यावेळी अर्जुन म्हणतो, अगं इट्स ओके, एखाद्या दिवशी जास्त वेळ झोपली तर काही बिघडत नाही. तेव्हा सायली म्हणते, अहो बिघडतं. अहो एव्हा ना माझा नाश्ता सुद्धा रेडी झाला असता. तेव्हा अर्जुन विचारतो, मला सांग तू नाश्ता नाही बनवला तर आपल्या घरात नाश्ता नाही बनणार का? तेव्हा सायली म्हणते, अहो बनेल, पण आईंनी ती जबाबदारी मला दिली की नाही, त्यामुळे मला अजिबात ती टाळता येणार नाही. तुम्ही बाजूला व्हा बरं. ती आता पटकन कपाटामध्ये ते ब्लँकेट वगैरे ठेवते आणि खूप घाईघाई करत असते. घाईघाईमध्ये तिला आवरायचं असतं. तेव्हा अर्जुन आता तिची ती धांदल पाहतो आणि म्हणतो, अगं रिलॅक्स रिलॅक्स जरा. तरीही अजिबात तिला ते पटतच नाही. ती पटकन आंघोळ करण्यासाठी जाते. अर्जुन आता म्हणतो, पटकन खाली हे हा बायको, कारण खूप सारे सरप्राईजेस तुझी वाट बघतायत. सायली डे सेलिब्रेट करायचं म्हणून अर्जुनच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज आलेलं असतं. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये सायली आंघोळ वगैरे करून बाहेर येते तर तिच्यासाठी खूप छान असा फुलांचा बुके अर्जुनने तिथे ठेवलेला असतो आणि त्यामध्ये एक छोटीशी चिठ्ठी असते आणि त्यामध्ये अर्जुनने सायलीबद्दल लिहिलेलं असतं, माझ्या आयुष्यातल्या खास माणसांसाठी ही खास फुलं. मग त्यानंतर सायली खुश होते आणि हॉलमध्ये येते आणि विचारते, आता ही फुलं कोणासाठी? तेव्हा प्रताप म्हणतो, ही सगळी फुलं आम्हा सगळ्यांकडून तुझ्यासाठी. तेव्हा ती आता विचारते, आज काही खास आहे का? सगळेजण म्हणतात, हो आज आहे सायली डे. त्यानंतर आता अर्जुन हा सायलीच्या केसांमध्ये गजरा माळतो. सायली खूप खुश होते. दुसरीकडे अस्मिता आता तिच्या मम्माच्याच घरी येत असते. त्याचवेळी महिपतचे गुंड तिच्यावर अगदी नजर ठेवून असतात आणि तिचा पाठलाग करत असतात. हे जेव्हा अस्मिताला समजतं तेव्हा ती खूप घाबरते आणि धावत धावतच निघालेली असते. त्यावेळी ती घरात पोहोचते आणि मम्मा असं मोठ्याने कल्पनाला आवाज देते. घरातील सगळेजण आता खूपच घाबरतात. अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.